व्हायरल पेपर्स असे पेपर्स जे आपल्या क्लासेस मार्फत सर्व 12वी कॉमर्स आर्ट्स आणि सायन्सच्या मुलांना देण्यात येतात, खास करून इंग्रजी विषयासाठी. जे पेपर सोडवल्यामुळं ज्या मुलांना नापास व्हायची भीती आहे ते नापास होत नाहीत. त्याचबरोबर ज्या मुलांना बाकी सब्जेक्ट्स मध्ये चांगले मार्क पडत आहेत बट इंग्लिशचा अभ्यास वर्षभर न केल्यामुळं ॲव्हरेज स्कोर कमी होत आहे, त्या सर्व मुलांना इंग्लिशमध्ये 80 पेक्षा जास्त मार्क घ्यायला मदत होईल. त्याचबरोबर ते अशा प्रकारचे पण काही मुलं असतात की ज्यांना काहीही करून इंग्लिशमध्ये 50 ते 60 मार्क घ्यायचं असतं. ते घेण्यासाठी आपल्या DA2 अकॅडमीचे व्हायरल पेपर्स मदत करतात, जे की आपण 5 मॉडेल पेपर खास बोर्ड्स 2026 साठी जो 10 फेब्रुवारी 2026 रोजी पेपर होणार आहे, त्या अनुषंगाने आपण 5 गेस्ट पेपर सेट केलेले आहेत. आता ते 5 गेस्ट पेपर्स आणि त्याचे उत्तर कसं भेटेल बोर्ड्स 2026 चा DA2 अकॅडमीचा व्हायरल पेपर ते जाणून घेण्या अगोदर आपण काही बेसिक गोष्टी डिस्कस करूयात. हा व्हिडिओ काही लांब लचक 1-1.5 तासाचा नसणार आहे, अवघ्या 7 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. सर्वात पहिला, आता जे व्हिडिओ मध्ये माहिती सांगणार आहे ते सर्व माहिती त्या मुलांसाठी आहे ज्यांना इंग्लिश मध्ये नापास व्हायची भीती आहे, ज्यांचं वर्षभर काहीच अभ्यास झाला नाहीये, ज्यांना ग्रामर सुद्धा येत नाही, रायटिंग स्किल सुद्धा येत नाहीये, किंवा ज्यांनी फॉर्म नंबर 17 भरलेला आहे, अशा मुलांसाठी माहिती आहे. बघा, 100 मार्क्सचा टोटल इंग्लिशचा पेपर असतो, त्यापैकी 20 मार्क तुम्हाला कॉलेजमधून भेटतात आणि 80 मार्काचा बोर्डाचा पेपर असतो. आता जे माहिती मी सांगत आहे कदाचित हुशार मुलांना वाटेल की बाबा सर तुम्ही एवढं डिमोटिवेट झाल्यासारखं का बोलताय, बट जे मुलं वर्षभर इंग्लिशचा अभ्यास नाही केले त्यांना काहीही करून 80 पैकी 15 ते 20 मार्क घेऊन परीक्षेमध्ये पास व्हायचं असतं. किंवा काही काही असे सुद्धा असतात फॉर्म नंबर 17 भरलेले, ज्यांचं लग्न झालेलं आहे, लेकर बाळ आहेत, 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर 12वीचे पेपर देत आहेत, अशा सर्वांसाठी माहिती सांगत आहे. तुम्हाला काय करायचं आहे, मी एक पीडीएफ तुम्हाला देईन, हा पीडीएफ आहे, व्यवस्थित चेक करा. क्वेश्चन 5 ज्याच्यामध्ये लिहिलेला आहे, या पीडीएफ मध्ये जे पण लिहिलेलं आहे ऍज इट इज जशास तसं जाऊन 10 फेब्रुवारीच्या पेपरला बोर्डाच्या लिहून टाकायचं आहे. तुम्हाला काहीही करून 15 ते 16 मार्क्स पडतील. राईट, या पीडीएफ नुसार असे मी तुम्हाला 2 पीडीएफ देईन, एकामध्ये नॉवेल्स वर असतील, एकावर रायटिंग स्किल वर असेल. हा पीडीएफ आहे नॉवेलचा. आता या पीडीएफ बद्दल 2 मिनिटांच्या माहिती मी तुम्हाला सांगतो. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. तुमचा इंग्लिशच्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 5 ज्याच्यामध्ये नॉवेलवर 16 मार्काचे जवळपास 4 प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न 4 मार्काला असतो, 4 चोक 16. पहिला जो क्वेश्चन असतो तो नॉवेल हिस्ट्री ऑफ नॉवेलवर असतो, ज्याच्यामध्ये काही ऑब्जेक्टिव्ह वगैरे येत असतात. एक वेळेस नॉवेल असलं तर हे क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतर राहिलेले 4-4 मार्काचे जे 3 क्वेश्चन्स असतात ते टू सर विथ लव, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज आणि राहिलेला एक नॉवेलवर, असे 3 नॉवेलवर 2-2 मार्काचे जवळपास 6 क्वेश्चन्स म्हणजे 12 मार्क्स झाले. आता इथं कुठलंही क्वेश्चन येऊ दे, या टू सर विथ लव जो नॉवेल आहे त्याच्यावर कुठल्याही मोमेंटवर किंवा थीमवर तुम्हाला प्रश्न येऊ दे, मी तुम्हाला अशा पद्धतीने युनिव्हर्सल आन्सर लिहून देईल, जेणेकरून ते आन्सर लिहिलं तर तिथं तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळतील. आणि हे मी मागच्या वर्षी सुद्धा ट्राय केला होता, 2024 बोर्ड मध्ये, 25 बोर्ड मध्ये सुद्धा ट्राय केला होता आणि आता 26 बोर्ड मध्ये करत आहे, इफेक्ट करत आहे, मार्क्स मिळत आहेत. हे त्या मुलांसाठी ज्यांना नापास व्हायची भीती आहे. आता बघा, या पीडीएफ मध्ये तुम्हाला सेक्शन 1 नॉवेल नंबर फर्स्ट क्वेश्चन इथे दिसायले. आता नीट लक्ष द्या, तुम्हाला काय करायचं, सरळ सरळ व्यवस्थित पहा की हा बी मधलं क्वेश्चन नंबर 5 B1 लिहायचा आहे. इथं कोणताही क्वेश्चन येऊ दे, सरळ सरळ हा युनिव्हर्सल आन्सर लिहून टाकायचा आहे. तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळतात. असे जवळपास राहिलेल्या पूर्ण क्वेश्चन्सचे व्यवस्थित चेक करा, राहिलेल्या पूर्ण क्वेश्चन्सचे तुम्हाला आन्सर्स त्या पीडीएफ मध्ये मिळतील. आता सर हा पीडीएफ आम्हाला कुठे भेटेल, व्यवस्थित लक्ष द्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट सेक्शन मध्ये टेलिग्राम नावाचा जो ऍप्लिकेशन आहे, जसं व्हॉट्सअप असतं तसंच टेलिग्राम नावाचं ऍप्लिकेशन आहे, ज्याच्यावर DA2 अकॅडमीचा ऑलरेडी एक ग्रुप बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये बोर्ड्स 2026 चे ऑलरेडी 2000 पेक्षा जास्त स्टुडंट्स ऍड झालेले आहेत. बस त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड व्हायचं आहे. तिथं हा पीडीएफ टाकलेला आहे, जो तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता.
प्रिंट सुद्धा करून घेऊ शकता. मी तर तुम्हाला सरळ सरळ सांगेन, डाउनलोड करा, प्रिंट करून घ्या आणि रोज एक क्वेश्चन व्यवस्थित वाचून पाठांतर करा आणि डायरेक्ट जाऊन 10 फेब्रुवारीला तिथे लिहून टाका. तुम्हाला पास होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. हा कॉपी पेस्टचा पीडीएफ आहे. सरळ सरळ व्यवस्थित जे मी लिहून दिलेलं आहे ते व्यवस्थित पाठांतर करायचं, मनामध्ये कॉपी करायचं आणि तिथे जाऊन पेस्ट करून टाकायचं. ऑलराईट, ही सर्व माहिती त्या विद्यार्थ्यांसाठी होती जे विद्यार्थी, व्यवस्थित लक्ष द्या, जे सर्व विद्यार्थ्यांना नापास व्हायची भीती आहे. आता आपण येऊयात त्या विद्यार्थी गटाकडे ज्यांना काहीही करून आपले व्हायरल पेपर्स पाहिजे, जे की बोर्ड्स 2026 साठी आपल्या क्लासेस मार्फत असे हे 5 व्हायरल पेपर्स बनवण्यात आलेले आहेत. आता व्यवस्थित लक्षात घ्या, ह्या 5 पेपर्स मध्ये आपण अशा पद्धतीने सर्व गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत ज्याच्यामुळं त्या पेपर्स मध्ये जो पॅसेज आहे, त्या पेपर्स मध्ये जे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत, त्याच प्रकारचे पॅसेज तुम्हाला बोर्ड्स 2026 मध्ये 10 फेब्रुवारीच्या पेपर मध्ये विचारल्या जाऊ शकतात. आता व्यवस्थित लक्षात घ्या, या 5 पैकी 3 पेपरचे जे पीडीएफ आहेत हे आपण सर्व विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट वाटत आहोत, प्लस आन्सर. म्हणजे पेपर सर तुम्हाला देईनच 2026 बोर्डाचा पहिला व्हायरल पेपर, बट त्याचे आन्सर सुद्धा देईन. ते बस तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. सर ते पेपर्स आणि त्याचे आन्सर्स आम्हाला कुठे मिळतील? सेम टेलिग्राम ग्रुप, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. बस तिथून तुम्हाला ते टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं आहे अँड तिथून तुम्ही ते व्हायरल पेपर्स घेऊ शकता आणि सॉल्व्ह करू शकता. आता हे पेपर्स तुम्हाला काहीही करून 5च्या 5 पेपर्स 26 जानेवारी 2026च्या अगोदर सॉल्व्ह करून ठेवून टाकायचे. फेब्रुवारी महिन्यात जाऊच द्यायचं नाही. आणि ज्या पण मुलांनी हे 5च्या 5 पेपर्स व्यवस्थित सॉल्व्ह केले, त्याचबरोबर त्याचे सर्व आन्सर्स व्यवस्थित सॉल्व्ह करून ठेवले आणि आपापल्या कॉलेजच्या टीचर्स कडून, कोचिंग इन्स्टिट्यूटच्या टीचर्स कडून चेक करून घेतलं, दॅट्स इट. 80 पैकी बोर्डाचा जो 80 मार्काचा पेपर होतो, त्या 80 पैकी 60 ते 65 मार्क तो इझिली स्कोर करू शकतो आणि कॉलेजमधून 20 अशा पैकी 80 ते 85 मार्कापर्यंत जाऊ शकतो. पहा, अकाउंट्स इंग्लिश मध्ये डिफरन्स आहे. अकाउंट्स मध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क घेणं इझी आहे कम्पेअर टू इंग्लिश, कारण लँग्वेज विषयामध्ये सहसा आउट ऑफ पडत नाहीत आणि पडलंच तर एकदम हाय लेवलचा असतो. आणि मला असं वाटत नाही की बाबा एखाद्या मुलाला या मोमेंटला वर्षभर न अभ्यास करता आउट ऑफ पाहिजे. जर वर्षभर अभ्यास केलं तर तुम्हाला व्हायरल पेपरची काहीच गरज नाही. तुम्ही जे पेपर आला त्याला फेस करू शकता. बट सिच्युएशन प्रत्येकाची सेम नसते आणि मी टॉपर्स पेक्षा मी बॅकबेंचरच्या टीचर आहे. मला हुशार मुलांची काही गरज नाही, कारण ते ऑलरेडी न सांगता अभ्यास करायचे. मला आपल्या त्या मध्यमवर्गीय पोलांची तलाश आहे, ज्यांना नापास व्हायची भीती आहे रिझल्टच्या दिवशी, ज्यांच्या घरी पेड्याचा बॉक्स न येता ज्यांच्या घरी पट्टा असतो, रिझल्टच्या दिवशी फुलांचा पुष्पगुच्छ न असता आई वडील बूट घेऊन लाटणे घेऊन त्यांची वाट बघत असतात, अशा मुलांची भीती आहे. कारण मला यावर्षी त्यांना मार खाऊ द्यायचं नाही. बस तुम्हाला जर मार खायचं नसेल, रिझल्टच्या दिवशी आई वडिलांना हॅप्पी पाहायचं असेल, तर हे 5 व्हायरल पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करा. सर 3 पेपर्स आणि त्याचे आन्सर शीट तुम्ही त्या टेलिग्राम ग्रुप मध्ये टाकतो म्हणलं, राहिलेले 2 पेपर्स आणि 2 आन्सर शीट त्या आम्हाला कुठे भेटतील? ॲज ऑलवेज ठरल्याप्रमाणे आपल्या क्लासचं ऍप्लिकेशन आहे, DA2 अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन आहे अँड त्या ऍप्लिकेशनवर 12th कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट नावाचा एक 100 रुपीजचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते 2 पेपर्स मिळून जातील. त्याचबरोबर त्याच्यातले काही चुका असतील किंवा एखाद्या आपल्या क्लासेसच्या मुलांना सॉल्व्ह केलेला पेपर आणि त्यांना कुठं मार्क चुकले काय नाही ह्याच्या संबंधित जे पण काही व्हिडिओज असतील तर तुम्हाला ह्या कोर्समध्ये मिळतील. सर माझं कॉमर्स पण नाहीये आणि माझा आर्ट्स पण नाहीये, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आपल्या अकॅडमीचा एक कोर्स आहे 12th सायन्स नोट्स एक्सपर्ट 11th and 12th, त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला 11th and 12th सायन्सशी रिलेटेड सर्व फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो, हिस्ट्री, जिओग्राफी, काय काय मुलांचं सायन्स असताना सुद्धा हिस्ट्री जिओग्राफी असतं, त्याचा कंटेंट तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर ते 5च्या 5 व्हायरल पेपर्स आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला इथे मिळून जातील. ज्याही मुलाला टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सापडली नाहीये किंवा नीट लक्षात घ्या, जर टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सापडली नाही किंवा कमेंट सेक्शन मध्ये सापडली नाही, सरळ सरळ या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आय वॉन्ट म्हणून.
WANT म्हणून कमेंट करायचं. लगेच मी तुम्हाला ती लिंक पाठवून देईन. त्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. मार्क माय वर्ड, मी काय सांगायलो, मागच्या वर्षीच एक्सपिरियन्स नुसार यावर्षी सांगायलो, मुलांना व्हॉट्सअप एकच माहित आहे, टेलिग्राम माहित सुद्धा नसतं. व्हॉट्सअप मध्ये काय येतो, नंबरचा इश्यू येतो, ग्रुप मधले नंबर्स एकमेकांना दिसतात. टेलिग्राम मध्ये तो इश्यू येत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याचबरोबर 1 जानेवारी 2026 पासून जो आपला कॉमर्स प्रीमियर लीगचा 3रा सीझन चालू होणार आहे, त्या सीझनचे सर्व व्हिडिओज, त्याचे लिंक, ते नोट्स, ते सर्व तुम्हाला त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये मिळतील. ऑलराईट, या व्हिडिओसाठी एवढंच. बेस्ट ऑफ लक. हे 5च्या 5 व्हायरल पेपर्स व्यवस्थित सॉल्व करा. अँड तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. 5 पेपर पाहिजे असतील, आय वॉन्ट कमेंट करायचं, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. दॅट्स इट. तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक भेटून जाईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये आणखी एका सब्जेक्टच्या व्हायरल पेपर सोबत. चलो बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.